पुढच्या बातमीकडे आता वळूयात। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदेंसोबत गेलेल्या 6 खासदारांचं अखेर शिवसेनेमध्ये विलीनीकरण झालंय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विलीनीकरणाला मंजुरी दिली। ओम बिर्लांच्या निर्णयानंतर खासदार संजय राऊत संतापले। संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी करून शिंदेंसोबत गेलेल्या 6 खासदारांचं अखेर शिवसेनेत विलीनीकरण पूर्ण झालंय। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या निर्णयावर मोहर उमटवली। त्यामुळे आता हे 6ही खासदार अधिकृतपणे शिवसेनेसह एनडीएत सहभागी झालेत। ओम बिर्ला यांनी 6 फुटीर खासदारांच्या निर्णयाला मान्यता दिल्यानंतर शिंदेंनी त्यांचे आभार मानले। या निर्णयानंतर शिंदेंनी ठाकरेंना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिलाय। मात्र बिर्लांच्या निर्णयानंतर संजय राऊत चांगलेच संतापलेत। संजय राऊत यांनी थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत जहरी टीका केली। याला का निकाल म्हटलं? रावसाहेब निकाल आलेला काय सांगाल? रावसाहेब निकाल आलेला याला का निकाल म्हटलं? रावसाहेब याला का निकाल म्हटलं? रावसाहेब फक्त खासदार नाही, अनेक लोक, हजारों लाखों कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी का सोडतायत याचा विचार, आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे। गद्दार शब्द सुद्धा कमी पडेल त्यांना। आणि लोकसभेचे अध्यक्ष किंवा जे काही पार्लमेंटरी आपली आहे हा लोकशाहीवरचा खून, बलात्कार करून खून, आधी जे आता गुन्हे घडतात ना, रेप अँड मर्डर, तसा हा रेप अँड मर्डर आहे लोकशाहीवर। एकनाथ शिंदे म्हणजे काय आचार्य विनोबा भावे नाहीये, लक्षात घ्या। दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे, तरी ते आचार्य विनोबा भावे नाहीये। एक दिवस ही दाढी, एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल तुमची दाढी, लक्षात घ्या। आय रिपीट, ती दाढी तुमची एक दिवस जाळून टाकली जाईल। दाढीवरती हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका। कोण आचार्य विनोबा भावे आहे हे सांगण्याचा अधिकार संजय राऊत तुम्हाला नाही। तुम्ही शिवसेनेची वाट लावली, सगळा पक्ष संपून टाकला आणि गद्दारीची भाषा कोण करते? तुम्ही स्वतःला आचार्य आत्रे समजू नका। आमच्या मुद्द्यावर त्यांनी सुरुवातच अशी केलेली आहे की 6 जणांना आम्ही ॲफिलिएशन मान्य देते आणि त्या ॲफिलिएशननुसार, आता ॲफिलिएशन हा शब्द कुठेही कायद्यात नाही ना, की कुठल्या तरी पक्षाला ॲफिलिएट होणं, मर्जर, टू थर्ड हे सगळं त्याच्यामध्ये आहे। आणि 10व्या घटनेच्या 10व्या शेड्यूलमध्ये अशी कुठली तरतूद नसताना अशा लोकांना मान्यता देणं हे गैर आहे। आता मला वाटतं तो सगळा टेक्निकल विषय आहे आणि हा सगळा टेक्निकल विषय जो आहे हा स्पीकर महोदय जे आहे ते त्या ठिकाणी बघतील। त्यांनी पक्ष बदललेला नाही, पक्षाचं चिन्ह तेच आहे, पक्षाचं धोरण तेच आहे आणि म्हणून त्या शिवसेनेतून शिवसेनेत आहे, म्हणून पक्ष बदलाची त्यांच्यावर कारवाई होणार नव्हती हा मला ठाम विश्वास होता आणि त्याच पद्धतीने त्यांनी आज निर्णय दिला। जे काही पार्श्वभूमी त्याच्या आधारावर जे या पद्धतीचं लोकशाहीचे तुकडे तुकडे करायचा त्यांनी निर्णय केलेला आहे, त्याचा परिणाम आहे की नियमात नसताना सुद्धा त्या पद्धतीचं त्यांनी निर्णय घेतलेला आहे, हा चुकीचा आहे। दिल्लीत अधिवेशनाआधी झालेल्या बैठकीतही याच विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ झालाय। तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीसाठी बोलावल्यानं विरोधक आक्रमक झाले होते। विरोधी खासदारांनी संसदेच्या सर्वपक्षीय बैठकीतून वॉकआउट केलाय आणि नंतर पुन्हा बैठकीला हजेरी लावली। Rebel 20 MPs, their merger has not been approved by the speaker. The 20 disqualification petitions are still pending. After the 91st amendment, there is no room for a separate block. So on what grounds did the Parliamentary Affairs Minister extend an invitation to these 20 rebel MPs and how are they attending this meeting? We have registered our strong protest and walked out. तृणमूल काँग्रेसची संख्या 28 लिहिली आणि खाली लिहिलं 20 जण जे आहेत त्यांना वेगळी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ते ज्या पक्षात गेले तो पक्षच पुढे अस्तित्वात आहे की नाही माहिती नाही। त्यामुळे आता याच मुद्द्यावरून संसदेत पावसाळी अधिवेशनही गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे।